नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर भाई आपण चाललोय ट्रिपवरती सगळ्या घरातल्यांसोबत। जबरदस्त ठिकाण आहे, जबरदस्त लोकेशन आहे। तर आपण चाललोय ट्रिपवरती आणि आपण कुठे जातोय ते जर जाणून घ्यायचं असेल तर ब्लॉगमध्ये पूर्णपणे बनून राहा, तुम्हाला शेवटपर्यंत समजणारच आहे किंवा आजच्या किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये तर नक्कीच सांगणार आहोत। थोडा सस्पेन्स तर भाई पाहिजेच आहे। तर सो फायनली आता आपण चाललो आहोत थोडासा हेअरकट करायला। थोडासा हेअरकट केल्यानंतर आपण तयारी करणार आहोत, कारण खूप लेट झालेला आहे। एंड मोमेंटला आता मी हेअरकटचा प्लॅन केला आहे, थोडंसं बियर्ड सेट करायचं वगैरे, आणि त्यानंतर आपण तयारी करून डायरेक्ट भेटणार आहोत तुम्हाला गाडीत। पण त्याआधी तुम्हाला सांगतोय मजा येणार आहे ब्लॉग्समध्ये। ही सिरीज पूर्णपणे बघा, आपण सगळे ब्लॉग्स अपलोड करणार आहोत। मागच्या वेळी आपण काश्मीर सिरीजचे अर्धे ठेवलेत ब्लॉग्स ना, आय नो थोडासा विषय हां, तर काश्मीर सिरीजचे ब्लॉग्स अर्धे राहिले असतील, पण आपण ह्यावेळी पूर्ण ब्लॉग्स टाकणार आहोत फुल। पण त्या टाईमला नाही, आपण जिथे असणार तेव्हा। आता आपण टाकणार आहोत लेट, तरी येणार ना ट्रिपवरून तेव्हा टाकणार आहोत, कारण ट्रिपवरती आपल्याला जमेला नाही पाहिजे भाई। एडिटिंग करायचा करू शकतो आपण, पण तेवढा टाईम नाही भेटणार। फॅमिलीला घेऊन चालल्यावर ना टाईम वगैरे खूप शॉर्ट असतो आपल्याजवळ, सगळ्यांना घेऊन चालावं लागतं वगैरे एकत्र, त्यामुळे टाईमची खूप मारा। तर भाई फायनली आम्ही पोहोचलो कुठे? वास्को एअरपोर्ट। कोण राहिलं पाठी? आते राहिली। चला काकी सरिता की नाही तो आता आम्ही चाललोय बरोबर चेक इन करायला आहे बघा। इकडे आपले बॅग्स वगैरे देणार आहोत, वेट वगैरे करणार, त्यानंतर आपण चेक इन करणार आहोत। ह्याला पुढे ठेवलंय, आधार कार्ड सगळ्यांचे घेऊन उभा राहिलाय बघा, दाखव। आणि बघा ही सोअर्सची बॅग बघा, तुम्ही बघितला नसाल तर आमका नाही माहिती काहीच राहता। काय करते हा? ते काय तिथे समोर आहे, ते बघ समोर आहे रोशन। अरे ते बघ समोर आहे रोशन, समोर हा ना रे। अरे ता बघ रोशन बघा, आमचा पिशवी खिशात घेऊन फिरतोय गावठी सारखा एकदम। सगळ्यांचे आधार कार्ड आहे। रशिया रिटर्न डॉक्टर बघ, रशियन डॉक्टर। माझा पासपोर्ट काढायला होता तिच्या टेबलवर का मग ती काय तुला डिस्काउंट देणार असती? स्टॅम्प बघितला असता तिने किती रशिया तो ते रुसी। अरे बाबूचे कपडे मस्त वाटतात सोनू, हा ना? धनुचे आणि बाबूचे कपडे मॅचिंग धनु होय ना रे सोनू? तर भाई फायनली आम्ही चाललोय मथुरा वृंदावनला। आता इकडनं आपली फ्लाईट आहे बरोबर, जसं की तुम्हाला आधी सांगितलं आपण दिल्लीला। इकडनं आपण पोहोचणार आहोत 2-2.5 तासात दिल्लीला। दिल्लीवरनं आपण जाणार आहोत आता तिकडनं आपली ट्रॅव्हलर आहे, ते तुम्हाला पुढे जाऊन कळणारच आहे कुठे आपण जातोय, म्हणजे कसं जाणार आहोत बाय रोड, म्हणजे कोणती गाडी ट्रॅव्हलर वगैरे सगळं कसं ते। पण आपली ट्रॅव्हलर आहे 17 सीटर आपली, म्हणजे आपण रेंटवरती गेली आहे। तर तिकडनं आपण जाणार आहोत मथुरा वृंदावन, त्यानंतर मग मसुरी, नैनिताल आणि जिम कॉर्बेट, एवढं सगळं आपण फिरणार आहोत। तर आपला प्लॅन आहे, बघूया आता किती दिवस, ते तुम्हाला रिव्हील नाही करत आहोत, ते सगळं आपण तुम्हाला सांगत नाही, तो हळूहळू तुम्हाला ब्लॉग्समध्ये कळेलच। आपले सगळे घरातले गेलेत वॉशरूमला वगैरे, फ्रेश वगैरे व्हायला, काका वगैरे ॲना वगैरे सगळे गेले, फक्त आपण चौघच आहोत बसलेले बघा। आणि मला एक विंड आहे आता होणार आहे सगळ्यात भारी गोष्ट, ती म्हणजे एस्केलेटरवर चढताना ही कशी चढणार ती बघा। हे बघा काका बघ, काकाची गंमत बघा। सोडून दे, काका गेला बरोबर। कमॉन बाबू जा, बाबूला सोडून दे। बाबू पाय ठेव पाय उभा राहा सोनू त्याच्यावर। कोणीतरी एकाने सोड रे तू, सोड घेऊन येणार दे इथे सोनू, हात दे मला, हात दे चल जा रोशन ये चल जा। आता बघ हा, पाय ठेवा, पायरीवर पाय ठेवा पाय चला मी नाही जावा पाय जरा पुढे घ्या। ठेव, थांब मी घेतो आईला आहे ना, थांब मी घेतो आईला, थांब। ए आहे ना, आई म्हणते नाही आई बघ नाही। अरे ॲना काहीही नाही रे ॲना, ते आपणच येणार रे, का रे? बघ धक्का लागला तर घेणार होय होय, तू कधीपासून घ्यायला लागला रे? चल भाई आता आपला बोर्डिंग टाइम सुरू होतोय, पण तोपर्यंत आपण काहीतरी खायला मागवलं, कारण आपण पोहोचणार आहोत लेट नाईट 12 वाजेपर्यंत दिल्लीत। तोपर्यंत भुके तर राहू शकत नाही, तर त्यासाठी आता बघा हा इकडे एकटाच बसला, हा काय खाणार नाही। आता यांच्यासाठी फ्राईज मागवलेत आणि आपल्यासाठी मागवलंय आपण, अजून काय आलं नाही, पण आपल्यासाठी आपण मागवलंय हे काय रे, हा तर आपल्यासाठी आपण मागवलंय काय
चिकन होय ना, चिकन ना, बर्गर दिल्लीत जाऊन खाय ना, इथे चिकन खाय ना. हा तर भाई दिल्लीत जाऊन आम्ही बर्गर खाणार आहोत सगळ्यात पहिला. चिकन खिमा पाव, बर्गर होय ना. केवढे टक्के टॅक्सी आहेत. भाई दाबोली एअरपोर्टवरनं मी पहिल्यांदा फ्लाय करतोय. मी गेलोय किती वेळा, हार्डली 2-3-4 वेळा गेलो असेल फ्लाईटने. 4 वेळा होय. तर 4 वेळामध्ये मी काय सांगतोय की दाबोली एअरपोर्टवरून 4दा पहिल्यांदा फ्लाय करतोय म्हणून. नमस्कार, रांची E5207 में आपका स्वागत है. दिल्ली लगभग 2 घंटे और 10 मिनट की दूरी पर है. आज हमारे एविएटर्स का ठेव ढँग ठेव. सगळ्यांना ओरड बसणार. भूक लागली आहे का? कोणाला भूक लागली? काकाला. यांना नाही भूक लागली, चिडचिड करतात. यांना नाही इंजेक्शन आणून व्यवस्थित माणूस बाबूची बॅग ठेव इकडे, त्याची बॅग ठेव. ह्याच्यावर कोणी बसवलं? याचे तिकीट आहे 500 रुपये. दे पैसे, दे 500 रुपये तिकीट. ड्रायव्हर तो बघ हवा, याला सांग सरळ चला म्हणून सांग, खड्डे लागतात म्हणून सांग. हे नको रे ना. तर भाई फायनली आम्ही पोहोचलोय दिल्ली एअरपोर्टला. बघा आपलं लगेज वगैरे रिसीव्ह केलंय. आता आपण चाललोय बाहेर पार्किंगच्या दिशेने, जिथे आपली बस आपली वाट बघते. हो मग टाकणार आहे मी मध्ये. आता रिकामी असणार तर मग करणार काय. भाई आपल्या बसच्या पार्किंग जवळ चाललोय आपण. आपल्याला हे सगळं असं लगेज न्यावं लागतंय. थोडंसं बसचं पार्किंग ना बाहेर आहे, त्यामुळे चाललोय. हे सगळे मागे आहेत बघा. आता इकडनं मला वाटतं 100-150 मीटरच आहे वाटतं तिकडे. आणि मोठं पार्किंग जे आहे ते आय थिंक 2-3 किलोमीटर. पण तो म्हणाला काय ते की येतो आपण इकडे 100 मीटरवरती. तर बघूया कुठे आहे ॲक्च्युली, आपल्याला पण माहिती नाही. आपण विचारत चाललो. आणि इकडे थोडं ना लोक ना हेल्प वगैरे करत नाही यार. म्हणतात काय की तुम्ही शोधा, तुम्हाला वाटतं तुम्हाला भेटलं तर ठीक, नाही तर काय तुमच्या नशिबावर तुम्ही. तर भाई बऱ्याच वेळानंतर, आता मला वाटतं 1 किलोमीटर चालल्यानंतर भाई आपण ट्रॅव्हलर जवळ आलो. आपल्या खूप मेहनत लागली यार, सिरियसली दमलो. आता बॅग्स वगैरे टाकलेत गाडीत. आता तो गेलाय पर्ची कटवायला तिकडे. तो बघा ड्रायव्हर आपला दिसतोय. तर पर्ची कटवायला कसली गेलाय काय माहिती. तर भाई आपण या ट्रॅव्हलरमध्ये बसतोय आणि आता जातोय हॉटेलला. पण त्याआधी काहीतरी खायचा विचार करतोय. तर बघूया खायला काय भेटतंय ते. आता दिल्ली म्हणतात खाण्यासाठी स्पेशल आहे. बघूया खायला काय भेटतं ते. जरा ही बॅग बाटी दे ना. तू का हसतोय? आता कसं कॅमेरा आला की लीड तू कसं भाई फायनली रूम मध्ये चेक इन केलाय. जरा लाईट मध्ये नीट. तर भाई फायनली आम्ही रूम मध्ये चेक इन केलंय. आणि हॉटेल थोडंसं ठीकठाक आहे यार. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवला जसं की मी, तुम्ही बघितलात. ऍक्च्युली काय माहिती आहे की करोलबागमध्ये आहोत आपण. तर करोलबाग, मेन करोलबाग, जिथे गाड्यांचे मार्केट्स वगैरे बरेचसे मार्केट्स फेमस आहे करोलबाग मार्केटसाठी. तर तिथे आहोत आपण. तिथेच आपलं म्हणजे जवळ आपल्याला तेच पडलं एअरपोर्ट पासून. आपल्याला पडलं की त्याने आपल्याला दिलं ते मला माहिती नाही, पण आपल्याला तरी असं वाटतं की तेच जवळ पडल्यामुळे आपल्याला इथे हॉटेल भेटलंय. आणि मेन करोलबागमध्ये आहे. तर आपल्याला काय सकाळी उठून जायचंच आहे. फक्त आता रात्रीचा स्टे. रात्री पण किती 2 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत. 7 वाजता काय आपण तयारी करणार आहोत आणि निघणार आहोत. तर तेवढाच आपला स्टे आहे. त्याच्यानंतर आपण मग निघणार आहोत मथुरासाठी. तर तुम्ही सगळ्यांनी आता आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की आपण कसं येतो वगैरे. तर आता त्यानंतर आता आपण जेवायला बसणार आहोत वगैरे रूममध्ये. आता जेवण मागवलंय. आणि इथे मेन गोष्ट काय माहिती, एअरपोर्टवरून निघालो आपल्याला जेवण मिळालं नाही भाई. कुठेच जेवण मिळालं नाही. का कोण जाणे. मी तर ऐकलं होतं काय तर दिल्लीला ना भरपूर जेवण वगैरे सगळी रात्री लेट पर्यंत चालू असतात, दुकानं वगैरे, हॉटेल वगैरे. पण इथे काय मला कळलं नाही की करोलबागमध्ये ना येईपर्यंत आपल्याला जेवणच भेटलं नाही.
मग शेवटी आता काय केलं आपण, झोमॅटोवरनं ऑर्डर केलं. पहिल्या हॉटेलवरनं ऑर्डर केलं तर ते सुद्धा ऑर्डर कॅन्सल झाली. त्यांचं काय आहे की त्यांच्याजवळ फूड अवेलेबल नव्हतं त्यामुळे. तर मग आपण पुन्हा दुसऱ्या हॉटेलवरून ऑर्डर केलं. मग ते आता ऑर्डर येईल आता एक 10-15 मिनिटात आय थिंक येईल. आता वाजलेत बरोबर रात्रीचे म्हणजे सकाळचेच ऑलमोस्ट 3:30-4 झालेत. आता याच्यानंतर जेवणार आहोत आम्ही आणि झोपणार आहोत. म्हणजे मला वाटते की 5 वाजणार आणि 5 वाजता झोपून परत 2 तासाने पुन्हा आपण 7 वाजता उठणार आहोत आणि मग जाणार आहोत मथुराला. तर उद्यापासून आपली जर्नी सुरू होणार आहे. जसं की आपण तुम्हाला सांगितलंय मथुरा, वृंदावन, मसुरी म्हणजे उत्तराखंड, ऑलमोस्ट उत्तराखंड मधलं नैनिताल, जिम कॉर्बेट हे सगळं आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि त्यानंतर लास्ट डेला आपण एक्सप्लोर करणार आहोत दिल्ली. तर ते कसं काय ते तुम्हाला सगळं पुढे कळेल आपल्या ब्लॉग मध्ये. तर आता आपण सगळ्यात पहिले जेवायला जाऊया. भाई जेवणाची ऑर्डर आली आहे खाली. आता आपण चाललोय खाली पार्सल घ्यायला. त्यांनी गेट बंद केलाय म्हणून तो थांबून राहिला. तर म्हटलं येतो आम्ही खाली घ्यायला. बाबा भूक तर लागली आहे. वाजलेत सकाळचे 3:30-4:15. हे बघा भाई झोमॅटोवरून आपलं पार्सल आलंय. मगाशी मी काय म्हटलेलं स्विगी म्हटलं की झोमॅटो म्हटलं मला लक्षात नाही पण झोमॅटोवरून मागवलं. तर यांना एक पार्सल पुढे घेऊन गेलाय तो बघा आणि हे एक पार्सल आता माझ्या रूमात म्हणजे ज्या रूममध्ये मी झोपणार त्या रूममध्ये बसून मस्तपैकी खाऊया आणि झोपून द्यावे. डारडूर पाय दुखताय सिरियसली. ह्या ब्लॉगला करूया इथेच एंड. उद्याचा ब्लॉग नक्की बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.